या कुंभकर्णी सरकारला जाग यावी। नितीन गडकरी साहेब आमच्यावर काय एवढा अन्याय करत आहे हे आम्हाला समजत नाही आहे। मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांनी काय त्यांचं हे केलेलं आहे। गडकरी साहेबांना विनंती आहे की जे कायद्यात बसत असेल, जे कायद्यानं असेल ते आम्हाला द्या। मुक्ताईनगरच्या आता दोन महिन्याआधी आमची जमिनी पोलिसांच्या याच्याने आमच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्या आणि 1 रुपया म्हणजे त्यांनी सांगितलं की 45 रुपये चौरस मीटर, तर 45, 200 तर 200 जे आहे ते पैसे दिले नाही। हे भारतातलं पहिलं उदाहरण आहे का रेडिएटरचे पैसे दिले नाही, पहिल्या अवॉर्डचे पैसे दिले नाही, दुसऱ्या अवॉर्डचे लवाद न्यायालयाचे कोणतेच पैसे न देता जमिनी ताब्यात घेतलेल्या आहे आणि 3D न करता आणि मुक्ताईनगर ते अंतुर्ली जवळजवळ 50 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अतिक्रमण करून जोर जबरदस्तीने जमिनी हा ठेकेदार ताब्यात घेत आहे। पोलीस SP साहेब त्याने एक अर्ज दिला का SP साहेब 200 पोलीस इथे पाठवता। इथे सक्षम PI मुक्ताईनगरला आहे, त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांना न सांगता 200 पोलीस आम्ही शेतकरी आम्ही अतिरेकी नाही आहे हे माझी या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे। आणि जर आमचा आवाज जर आता जर शेतकऱ्यांचा दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्याहून उग्र आंदोलन आता आम्ही यापुढे करणार आहे। संघात 3 मंत्री आहेत, आमदार आहेत, त्या संदर्भात काय म्हणणं? आमचे प्रामुख्याने पहिल्या दिवसापासून लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे पहिल्या दिवसापासून या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, ते अटकही झाले। आजही भाऊ येणार होते पण भाऊची काल तब्येत थोडी खालावली, त्याच्यामुळे ते मुंबईला ऍडमिट असल्यामुळे भाऊ आले नाही। नाताभाऊ रक्षाताई आमच्या आंदोलनामध्ये आधी होत्या पण ते त्याच्यानंतर त्यांनी नाही सांगून दिलं का बा गडकरी साहेबांचा प्रेशर आहे, आम्ही येऊ शकत नाही। गडकरी साहेब का प्रेशर टाकत आहे? जे आहे ते सरकार जे जमिनीचे रेट आहे जे आहे ते आम्ही मागतोय, तर तुमच्या खिशातून द्यायचं नाही आहे, सरकार देणार आहे। तर सरकारमध्ये कशी येऊ शकते हे आम्ही विचार करतोय की तुम्ही शेतकऱ्यांचा विचार न करता तुमच्या माणसांना तुम्ही प्राधिकरणामध्ये बसवतात। NHAI प्राधिकरणासोबत आणि NHAI तुमचे भूसंपादन अधिकाऱ्यांसोबत इतके मेळ आहे की ते अधिकारी त्यांच्या हाताने स्वाक्षरीने आम्हाला अशी ऍप्लिकेशन लिहा आणि तसे ह्या तारखेला कुठे ऍप्लिकेशन हे सर्व खोटं आहे। 5 तारीख असताना आज मी 5 तारखेला ऍप्लिकेशन दिली, त्याच्यामध्ये मला बॅक डेटेड त्यांनी 26 तारखेच्या डेटमध्ये माझ्याकडनं ऍप्लिकेशन लिहायला लावली। हे सगळे अर्ज फेटाळले आणि माझ्याकडे OC सुद्धा दिली, चुकून त्यांच्याकडनं OC 5 तारखेची बरोबर दिली गेली ज्या तारखेला मी ऍप्लिकेशन दिली। माझे आजही तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही चेक करू शकतात, परंतु त्यांनी मला हे बदलून 26 तारखेला OC दिल्याचे दाखवले, जेणेकरून हे 3A च्या नोटीस मध्ये माझ्या लिस्ट मध्ये त्यांनी नाव पब्लिश करायला सांगितले आहे। हे खूप खोटे। रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।